नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत. गुड मॉर्निंग. आज आम्ही बघणार आहोत व्हिएन्नाचं शॉनब्रून पॅलेस. आत्ता आम्ही करतोय ब्रेकफास्ट. मेट्रोने पॅलेसजवळ पोहोचताच तिथे आम्हाला एका लोकल स्कूलच्या लहान मुलांची पिकनिक आलेली दिसली. पॅलेसच्या बाहेर अनेक स्टॉल्स आपल्याला इथे लागलेले दिसत आहेत आणि अनेक स्कूलच्या ट्रिप्स आलेल्या पण इथे दिसत आहेत. खूप छोटी छोटी मुलंही दिसत आहेत. शॉनब्रून पॅलेस हे हॅब्सबर्ग घराण्यातील अनेक राजांचे समर रेसिडेन्स होते. 1996 मध्ये या पॅलेसला युनेस्कोचा जागतिक दर्जाही मिळाला आहे. सकाळी 8:30 वाजता या पॅलेसचं ओपनिंग टाईम आहे. जर आपल्याला गर्दी टाळून हे पॅलेस बघायचं असेल तर सकाळी लवकर जाणे केव्हाही चांगले. या पॅलेसमध्ये एकूण 1441 रूम्स आहेत. त्यापैकी सुमारे 40 रूम पर्यटकांना पाहता येतात. तेथील फर्निचर आणि सजावट अगदी डोळे दिपवणारी पण आहेत. पॅलेसच्या मागच्या साईडलाच एक ग्लोरिएट नावाची एक छोटीशी हिल आहे. तिथून व्हिएन्ना शहराचे सुंदर दृश्य दिसते. आपण आता इथून तिकडे निघालो आहोत. शॉनब्रन म्हणजे सुंदर कारंजे, ब्युटिफुल स्प्रिंग. येथे सापडलेल्या एका गोड पाण्याच्या झऱ्यामुळे हे नाव पडले. शॉनब्रून पॅलेसमध्ये आतमध्ये आल्यानंतर अतिशय सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली व्हिएन्ना सिटीचा पण व्ह्यू दिसतो. ही जी खाली दिसते ही व्हिएन्ना सिटी आहे. या ग्लोरिएट हिलवरून संपूर्ण व्हिएन्ना सिटीचे आणि शॉनब्रून पॅलेसचे आपल्याला पॅनोरामिक व्ह्यू इथून बघायला मिळतात, जे ड्रोन शॉटसारखेही दिसतात. शॉनब्रून पॅलेसमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते, त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक करणे कधी उत्तम.
शॉनब्रून पॅलेस जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी तिकीट आहे, पण जर त्याच्या शेजारच्या आपल्याला गार्डनमध्ये फिरायचं असेल तर ते गार्डन विनामूल्य आहे. मोझार्ट या जगप्रसिद्ध म्युझिशियनने याच पॅलेसमध्ये आपली पहिली कला सादर केली होती. हे वॉटर फाउंटन जे दिसते आहे याचे नाव आहे नेपच्यून फाउंटन. पॅलेस आणि नेपच्यून फाउंटनच्या मध्ये जी एक गार्डन होते तर त्या गार्डनला ग्रेट पार्टेर असे म्हणतात. 1695मध्ये आंद्रे ले नोत्र याचा शिष्य जीन ट्रेहे यांनी या फ्रेंच स्टाईल गार्डनची योजना आखली आणि त्यांनी ती सत्यात उतरवली पण. शॉनब्रून पॅलेस बघण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर. पॅलेस बघितल्यानंतर आता आम्ही निघणार होतो मेट्रोने एका दुसऱ्या सिटीमध्ये. चला तर बघूया आता कुठल्या सिटीमध्ये आम्ही निघालो आहोत. आता आम्ही विएन्नावरून निघालो आहोत साल्झबर्गला. साल्झबर्ग सिटीची माहिती आता आपण घेऊया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून याच्यामध्ये काय काय बघायला आवडेल हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. नमस्कार.